राजू माची हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे आपण पाहतो शिरपूरमध्ये भाजपचं आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकांचा निकाल आता जो आपण पाहतोय नगर परिषद नगर पंचायतीच्या या निवडणुकांचा हा जो काही मतमोजणीचा निकाल आहे हा महापालिका निवडणुकीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे। कारण या निवडणुकीमध्ये निश्चितच ज्या प्रकारे निकाल लागणार आहे स्थानिकांच्या मते स्थानिक नेमकं कोणत्या पक्षाला स्वीकारतात त्यावरूनच महापालिका निवडणुकीचा निकाल हा अपेक्षित असणार आहे। कारण ज्या प्रकारे एकीकडे युती आहे दुसरीकडे आघाडी आहे अशामध्ये सर्व पक्षांनी या निवडणुकीमध्ये स्वबळाची ताकद लावल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। काही ठिकाणी युतीतून लढले काही ठिकाणी आघाडीतून लढले मात्र प्रमुख ठिकाणी स्वबळावरती लढल्याचं सुद्धा पाहायला मिळतं। त्यामुळे या स्वबळामध्ये नेमकं आता कशा प्रकारे गणित ठरतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। राहता नगरपालिकेवर विखेंची एक हाती सत्ता आल्याचं पाहायला मिळत आहे। राहता नगरपालिकेवरती विखे पाटलांनी गड राखल्याचं पाहायला मिळते आपल्याला। राहता नगरपालिकेवरती विखेंची एक हाती ही सत्ता आल्याचं पाहायला मिळते। विखे पाटलांनी गड राखल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या पाहायला गेलं तर एकंदरीत या सगळ्यामध्ये ही निवडणूक राधाकृष्ण विखे पाटील हे राष्ट्रवादी प्रथमच हे भाजपच्या पार्श्वभूमीवरती भाजपकडून निवडणूक समोर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र महाडमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे आपण पाहतोय की उमेदवार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। काटेकी टक्कर अशी ही निवडणूक आपल्याला पाहायला मिळते। कारण ज्या प्रकारे महायुती आहे महाविकास आघाडी आहे आपापसातच ही निवडणूक अनेक ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे। मालवणातलं जर आपण चर्चा करायचं झालं तर मालवणामध्ये दोन राणे बंधू हे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं होतं। मालवणामध्ये निलेश राणे यांनी या निवडणुकीपूर्वी मतदानापूर्वी पैशांच्या बॅगा सापडल्याचा व्हिडिओ समोर आणला होता। निवडणूक अधिकाऱ्यांकडे त्या संदर्भातली तक्रार सुद्धा केली होती। संबंधित पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा तक्रार केली होती। मात्र या सगळ्यामध्ये साधारणतः पाहायला गेलं तर जे निलेश राणे आहेत त्यांच्यावरती या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती एकंदरीत गुन्हा सुद्धा दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र या सगळ्यामध्ये आता अख्ख्या कोकणासाठी असेल मालवण सिंधुदुर्ग कणकवली असेल हा जो काही पट्टा या पट्ट्यामध्ये ही जी काही निवडणूक पार पडते त्यांच्यासाठी हा निकाल अत्यंत महत्वाचा मानला जात आहे। कारण दोन राणे बंधूंचा प्रचार एकाचा भाजपसाठी तर दुसऱ्याचा शहर विकास आघाडीसाठी ज्याच्यामध्ये शिवसेना आहे ठाकरेंची शिवसेना सुद्धा आहे त्यावेळेला सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेवरून झालेलं राजकारण होतं। मात्र आता या सगळ्यामध्ये या मतमोजणी अंती नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। आपण पाहतोय ज्या ठिकाणी उमेदवार विजयी झालेले आहेत ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झालेला आहे ज्या ठिकाणी मनसेचा उमेदवार असेल ज्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचा असेल ज्या ठिकाणी आपण पाहतोय शिंदेच्या शिवसेनेचा उमेदवार असेल दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार असतील ज्या ज्या ठिकाणी हे उमेदवार विजयी झाले त्या ठिकाणी आता विजय उत्सव सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे। गुलाल उधळताना पाहायला मिळत आहे। सध्या पाहायला गेलं तर सर्वत्र ठिकाणी आपण पाहतोय की निकालाची प्रतीक्षा ही लागून राहिलेली आहे। कारण निकाल नेमका कसा लागतो अंबरनाथ मध्ये अजूनही आपण पाहतोय की जवळपास आता तास उलटाला तर अवघे काही मिनिटं शिल्लक असताना मतमोजणी सुरू होऊन म्हणजे 10 वाजता मतमोजणी सुरू होऊन अवघे तास अवघा आता 1 तास उलटायला काही मिनिटं शिल्लक असताना सुद्धा अद्यापही मतमोजणीला सुरुवात झाल्याची बातमी समोर येत नाहीये। तर परळीत धनंजय मुंडेंनी गट राखल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सांगोलामध्ये शिंदेची शिवसेना आघाडीवर असून शहाजी बापूंना यश मिळताना पाहायला मिळत आहे। पटोलेंच्या भंडाऱ्यात भाजप आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। पटोलेंच्या भंडाऱ्यामध्ये कारण नाना पटोले असतील आणि भंडाऱ्यामध्ये असतील समीकरण हे काँग्रेसचं ठरताना पाहायला मिळत आहे। मात्र या नाना पटोलेंच्या मतदारसंघामध्ये म्हणजेच भंडाऱ्यामध्ये आपल्याला या नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपनं आघाडी घेताना पाहायला मिळत आहे। स्थानिक पातळीवरती भाजपचा गट राखताना आपल्याला पाहायला मिळत आहे। भंडाऱ्यामधली ही सगळी अपडेट जी आहेत आपण जाणून घेत आहोत। प्रत्येक ठिकाणची सगळी लाईव्ह नेमकं कशा प्रकारे सुरू आहे नेमकं कशा प्रकारे निकाल समोर येते या सगळ्याची अपडेट आपण लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेतो। आपण पाहतोय बदलापूर नगर परिषदेत अजूनही मतदानाला आपण पाहायला गेलं तर मतमोजणीला सुरुवात झालेली नाहीये। एकंदरीत सगळ्या आपण पाहतो की बदलापूर असेल अंबरनाथ असेल या ठिकाणी जोरदार राडा आपल्याला या मतदानाच्या दिवशी असेल किंवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती असेल पाहायला मिळालं होतं। कारण हा जो परिसर आहे हा ठाण्याच्या नजीकचा परिसर आहे। ठाण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख म्हणजे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणजे शिवसेना
शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भाजप नसतील, कारण नवी मुंबई सारखा परिसर पाहिला, ठाणे परिसर पाहिला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वनमंत्री गणेश नाईक हे ताकद लावताना पाहायला मिळतात. तर दुसरीकडे आपल्याला कल्याण डोंबिवली शहर परिसर असेल, त्या ठिकाणी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आपल्याला जोर लावताना पाहायला मिळते. त्यामुळे अशा